हा 6वा दिवस आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये हा साखळी उपोषण अजूनही कायम आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मंत्री अतुल सावे जे आहे ते या ठिकाणी उपोषणाला भेट देऊन त्यांच्या मागण्या संदर्भामध्ये जे आहे ते या ठिकाणी चर्चा करतील आणि उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे। मात्र आजच्या उपोषणाचं वैशिष्ट्य म्हणजे ही 3 महिन्याची छोटीशी चिमुकली रमाईचं नाव आहे। हिने देखील या ओबीसी महासंघाच्या आंदोलनामध्ये आपला सहभाग जे आहे ते एकूणच नोंदवलेला आहे। तिची आईसोबत या ठिकाणी आलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, 3 महिन्याच्या रमाईसोबत आपण आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे? तिला पण संविधानिक जे काही आमचे मागण्या आहेत तिला पण ते समजलं पाहिजे की समोरची पिढी सिक्युअर राहिली पाहिजे। आमच्या जर मागण्या पूर्ण होतील तर ते पिढी समोरची सिक्युअर राहील। आणि तिला मी अधिवेशनात 7 ऑगस्टला जे आमचं अधिवेशन होते गोव्याला पण तिथे घेऊन गेली। तिला पण ते दाखवलं की असं सगळं असतं। तिला समजदार आहे, समोर जाऊन तिची पिढी म्हणजे जी पिढी आहे ती सिक्युअर झाली पाहिजे। बस आमचे एवढेच म्हणणे आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे सरकारने। नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही नेते या ठिकाणी बसले आहे। हो, काय सांगाल, अतुल सावे मंत्री जे आहेत ते आज आपल्या उपोषणाला भेट देणार आहेत। काय नेमके तुमच्या त्यांच्यासमोर मागण्या असतील आणि त्यांनी जर मागण्या मान्य केलं तर आज उपोषण मागे घेणार का? आमच्या 14 मागण्या आहेत। 14 मागण्या घेऊन आम्ही 30 तारखेपासून इथं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। याच्याही पूर्वी 11 सप्टेंबर 2023ला रवींद्र टोंगे चंद्रपूरला 21 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं होतं। अन्नत्याग आंदोलन केल्यावर सरकारने आम्हाला पाचारण केलं। पाचारण केल्यावर लिखित आश्वासन दिलं सरकारने कोणत्याही सरसकट कुणबी मराठा समाजाचा ओबीसी समावेश करणार नाही। त्यानंतर आम्ही लिखित आश्वासन घेतल्यावर ज्या मागण्या होत्या उर्वरितसुद्धा मागण्या होत्या त्यानंतर त्या मागण्यावर आज आमच्या चिमूरमध्ये अजित सुकार इथं आला आहे। ते सुद्धा 6 दिवस उपोषण केलं होतं आणि त्यानंतर सावे साहेबांनी मिटिंग घेतली होती। मिटिंगमध्ये काही मुद्दे त्यांनी काही GR काढले पण काही उर्वरित GR अजूनसुद्धा काढले नाही। म्हणून आम्ही ह्या 14 मागण्या घेऊन इथं बसलेलो आहोत। जोपर्यंत लिखित आश्वासन, ठोस आश्वासन, सकारात्मक भूमिका सरकार घेणार नाही, सावे साहेब घेणार नाही, कारण त्यांच्याच खात्याचे हे सर्व GR म्हणजे सर्व ज्या मागण्या आहेत त्यांच्याच खात्यात आहे। जर ते करणार